रक्षाबंधनाचा उत्सव सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय आणि त्याचीच एक झलक अमरावती बस स्थानकावरही दिसली। भाऊ बहिणींच्या प्रेमाच्या या सणासाठी बाहेरगावी जाणारे आणि गावावरून परतणारे प्रवासी तसेच ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या बहिणींची लालपरीच्या प्रवासाला अक्षरशः तुडुंब भरून टाकलंय। बघूया बस स्थानकावरची ही गजबज आणि प्रशासनाचा कडक बंदोबस्त। रक्षाबंधनानिमित्त अमरावती बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। अमरावती शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या तसेच बाहेरगावावरून परत येणाऱ्या प्रवाशांनी लालपरीच्या बसमध्ये तुडुंब भरून प्रवास केला। विशेष म्हणजे ग्रामीण भागातून शहरात आलेल्या बहिणींचाही मोठा ओघ पाहायला मिळाला। गर्दीचा ताण लक्षात घेऊन राज्य परिवहन मंडळाच्या चालक आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित, सुखद आणि नियमानुसार प्रवास करण्याचं आवाहन केलं होतं। कोणत्याही प्रकारच्या चोरी किंवा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी बस स्थानकावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। फक्त वर्दीतीलच नाही तर सिव्हिल ड्रेसमधील महिला पोलीस देखील प्रवाशांमध्ये मिसळून तैनात करण्यात आल्या होत्या, जेणेकरून गर्दीत महिलांची सुरक्षितता राखली जाईल। त्यांनी आपापले दागिने, पर्स, मोबाईल सांभाळून ठेवावे आणि गर्दीमध्ये चढताना आपले सतर्कतेने चढावे आणि नुसतं जागेसाठी नाही तर आपल्या सुरक्षिततेसाठी प्रवासी त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट करायला हवे। रक्षाबंधनचे सण आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसांपासून सलग गर्दी आहे। गर्दीच्या दृष्टिकोनातून, चोरी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सतर्कतेने ड्युटी करतो। वरिष्ठांनी आम्हाला तसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि वारंवार आमचे CR मार्शल आणि DV पथकसुद्धा येऊन पेट्रोलिंग करून जाते। वेळोवेळी PI सर, पोटनाके सर आमचे ते सुद्धा येऊन पेट्रोलिंग करून जातात आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन देतात आणि आम्हाला चोरांना पकडून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतात आम्हाला। गावाकडे जाणाऱ्या बसेस यात्रेकरूंनी तुडुंब भरल्या। काही ठिकाणी तर उभं राहूनही प्रवास करण्याची वेळ आली होती। एकूणच रक्षाबंधनाच्या उत्सवाची उत्सुकता, भाऊ बहिणीचं प्रेम आणि प्रवाशांचा आनंद यामुळे अमरावती बस स्थानक जणू सणाच्या रंगात न्हालेलं दिसलं। आता भावांकडून आलेली आहे आणि आता मावस भावाला बांधायला चाललेली आहे। भावा बहिणीचं नातं म्हणजे पवित्रच नातं असतं, ते आपल्यावर असतं कसं टिकवायचं कसं नाही टिकवायचं। आणि भाऊ म्हणजे एक आपल्या वडील नसल्यावर जो आपल्याला सांभाळणारा एक मोठा भाऊ असतो। भावाचं आपण काही बोलूच नाही शकत, वडिलांनंतर जो सांभाळणारा असतो तो भाऊच असतो। आणि जसं मुक्ताई, ज्ञानेश्वर तसं आपलं पण नातं, भाऊ बहिणीचं नातं हे खूप छान आहे आणि ते आयुष्यभर टिकूनच ठेवायला पाहिजे। माझं नाव आरती अशोकराव काटलकर आहे। मी रक्षाबंधनासाठी आलेले आहे पुण्यावरून। मी पुण्यात IT कंपनीमध्ये जॉब करते। सो आज म्हणजे रक्षाबंधनचं म्हणजे फेस्टिवल होतं, त्याच्यामुळे स्पेशल आलेले आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी काय सांगितलं? काहीच नाही, मला एवढंच वाटते की जेव्हा म्हणजे लहान असतो तेव्हा आम्ही खूप सारं भांडतो वगैरे, नंतर जेव्हा दूर राहतो तेव्हा सगळ्यात जास्त जे आठवण येणारे व्यक्ती असते ते आपले बहन भाऊच असते। बहन और भांजी आकोट से आए, मैं उनको डेपो पे लेने आया हूँ। आज रक्षाबंधन का त्यौहार है, बहुत ही खुशी का त्यौहार है। हर भाई अपनी बहन को लाने जाता है, लेने आता है और बहन अपनी फिक्र से अपने भाई को राखी बांधने आती है। ऐसा बहुत ही अच्छा त्यौहार है ये। मैं मेरी बहन को आकोट से आई है, अभी बस स्टैंड पे मैं लेने आया हूँ। भैया को राखी बांधने आए, बहुत खुशी की बात है क्योंकि भैया एक है, उनके लिए आना जरूरी था बहुत। रक्षाबंधन हा केवळ सण नाही तर भावनिक नात्यांचा उत्सव असतो। अमरावती बस स्थानकावर दिसलेली गर्दी, वाहतुकीचं सुरळीत नियोजन आणि प्रशासनाचा दक्ष बंदोबस्त यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर ठरला। अशा सणांना सुरक्षिततेची जोड मिळाली तरच खऱ्या अर्थाने आनंदाची लखलख वाढते।